नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाशिवरात्री बुधवार दिनांक 26 निमित्त घारापुरी सज्ज। महाशिवरात्री बुधवार दिनांक 26 रोजी असल्याने या निमित्ताने जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर ये जा करणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांसाठी 1000 लाईफ जॅकेट्स, एकेरी 65 रुपये तिकिटाची आकारणी। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या लॉन्च मालकांवर कारवाई करण्याचे आदेश। घारापुरी येथील महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या शिवभक्त भाविक पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उरण तहसीलदारांच्या मागणीनंतर ONGCने CSR फंडातून 1000 लाईफ जॅकेट्स देण्यात आले आहेत। जागतिक कीर्तीच्या झोतात असलेल्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी हजारो शिवभक्त पर्यटक हजेरी लावतात। यामध्ये देशी विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो। शिवदर्शनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्र म्हणूनही ओळखली जाते। महाशिवरात्री निमित्ताने बेटावर येण्या-जाण्यासाठी बंदर विभागाच्या देखरेखीखाली गेटवे ऑफ इंडिया, JNPA, उरण मोरा, न्हावा बंदरातून होड्या, लॉन्चेस, मचव्यांची सोय असते। मात्र गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा दरम्यान 18 डिसेंबर रोजी नीलकमल बोटीला झालेल्या अपघातात दुर्दैवी 15 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये जा करणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेट्सची व्यवस्था करण्यासाठी उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी पुढाकार घेतला आहे। तहसीलदारांनी लाईफ जॅकेटसाठी उरण ONGC प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मागणी केली होती। तहसीलदारांच्या मागणीची दखल घेत ONGC प्रशासनाने CSR फंडातून 1000 लाईफ जॅकेट्स उपविभागीय अधिकारी पवन चांडक व तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केले आहेत। सागरी मार्ग बेटावर ये जा करणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट्स बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती उरण तहसीलदारांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिनेश पवारसह तृप्ती भोईर, उरण।